पंतप्रधान मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी त्यांचा रोड शो सुरू झाला आहे आणि या रोड शो साठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा नाशिककरांनी केल्याचं पाहायला मिळते। तिकडची ही दृश्य आपण बघू शकतोय। या रोड शोची मोठी तयारी मागील अनेक दिवसांपासून केली जात होती। लाईव्ह दृश्य थेट नाशिकमधून पंतप्रधान मोदी यांचा हा रोड शो सुरू झालेला आहे आणि नाशिककरांनी मोठी गर्दी या रोड शो साठी केल्याचं पाहायला मिळतंय। तर गाडी आहे जी फुलांनी सजवलेली आहे आणि त्यामध्ये बसून पंतप्रधान मोदी हे नाशिककरांना अभिवादन करताना दिसतायत। दरम्यान दुसरीकडे नाशिककरांची मोठी गर्दी सुद्धा आपल्याला या रोड शोला दिसून येते। पंतप्रधान मोदींचं या ठिकाणी आगमन झालं आहे। राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि हे सर्वजण नाशिककरांना अभिवादन करताना सुद्धा दिसून येत आहेत। तर थेट दृश्य लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघू शकतोय। पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। आज त्यांचा हा जो रोड शो आहे तो सुरू झाला आहे आणि काळाराम मंदिरामध्ये सुद्धा ते दर्शन घेणार आहे। दरम्यान नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर या रोड शोची तयारी मागील अनेक दिवसांपासून सुरू होती। याच ठिकाणी एसपीजी सुरक्षेकडून सुरक्षा एजन्सी जी आहे एसपीजी सुरक्षा एजन्सी त्यांच्याकडून पाहणी सुद्धा करण्यात आली होती। रंगीत तालीम या रोड शोची काल घेण्यात आली होती आणि तोच रोड शो इथं सुरू झालाय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू झाला आहे नाशिकमध्ये, कसं चित्र आहे आणि पुढचा त्यांचा कार्यक्रम कसा असेल? खरं तर 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले। ओझर विमानतळावरून ते निलगिरी हेलिपॅड या ठिकाणी दाखल झाले। यानंतर निलगिरी बाग पासून नरेंद्र मोदी यांचा जो रोड शो आहे आता तो सुरू झालेला आहे। यामध्ये विविध चित्र त्यांना महाराष्ट्राची कला संस्कृती जी आहे ती बघायला मिळते। अनेक ठिकाणी ढोल पथक असेल, लेझिम पथक असेल, असे जे दृश्य आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिसून येत आहे। नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असणार आहे। खरं तर हा रोड शो झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे। त्यानंतर गोदा घाटावर जात गोदावरीची आरती करणार आहे। यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहे आणि या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमात ते युवकांना संबोधित करणार आहे। एकूणच या संपूर्ण कार्यक्रमाविषयी जर बघितलं तर तरुणांमध्ये एकदम उत्साही असं वातावरण आहे। ठिकठिकाणी जे युवक युवती जे आहेत ते जमा झालेले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत। निश्चितच महेश, हा जरी आज युवक दिन असल्यामुळे पंतप्रधान मोदी युवकांना संबोधित करणार आहेत आणि युवकांमध्ये उत्साह दिसतोय, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचा विरोध आपल्याला काही वेळापूर्वी या ठिकाणी दिसून आलेला होता आणि याशिवाय येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने सुद्धा पंतप्रधान मोदी काही बोलू शकतात असंही शक्यता वर्तवली जाते। नक्कीच फरक खरं तर राज्यामध्ये असलेले विविध प्रश्न, ज्यामध्ये कांदा निर्याती संदर्भातला निर्यात बंदी संदर्भातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तर दुसरा मराठा आरक्षणाचा विषयीचा गंभीर मुद्दा आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठे आंदोलन, कुठे निषेध व्यक्त करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। परंतु पोलिसांनी जे आहे ते कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एसपीजी सुरक्षा रक्षकांचं एनएसजी जे कमांडो असतात ते देखील तैनात केलेले आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण कार्यक्रमावर पोलिसांची जी आहे ती करडी नजर असणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना काय संबोधित करतात किंवा काय ते विचारतात किंवा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घोषणा करता का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच महेश, आगामी निवडणुकांविषयी ते नेमकं काय बोलतात का याकडे लक्ष असेल। दरम्यान आपण हा जो रोड शो बघितला तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला नाशिककरांची दिसते हा रोड शो बघण्यासाठी। याविषयीचं एकंदरीतच काय माहिती आहे तुमच्याकडे? अगदी खरं आहे खरं तर नाशिककरांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघण्यासाठी जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। युवक युवतींसह नाशिककर देखील मोठ्या प्रमाणात या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहे। ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव जो आहे तो नरेंद्र मोदी यांच्यावर केला जातोय। रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी जे आहे ते उत्स्फूर्त प्रमाणात गर्दी केलेली आहे। दोन्ही ठिकाणी नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने उभे राहून नरेंद्र मोदी यांच्या अंगावर फुलांचे जे पाकळ्या आहेत ते फेकताय आणि नरेंद्र मोदी देखील त्यांना अभिवादन करताय। एकूणच या संपूर्ण वातावरणामध्ये एकदम नाशिककर देखील उत्साही झालेले, नाशिककर नगरी देखील
सज्ज झालेली आहे। पंतप्रधान यांना बघण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। निश्चितच महेश, नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। त्यांना बघण्यासाठी या ठिकाणी नाशिककर मोठे उत्सुकतेने उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय। हा जो रोड शो आहे तो किती किलोमीटरचा आहे आणि पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात सुद्धा जाणार असल्याचं कळतंय? अगदी खरंय खरं तर आता हा जो नरेंद्र मोदी यांचा जो रोड शो आहे हा स्वामीनारायण पोलीस चौकीपर्यंत जाणार आहे। एकूणच आडगाव नाक्यापर्यंत हा रोड शो असणार आहे। यानंतर ते गाडीत बसणार आहे। इथून जे आहे ते गंगा घाटावर जातील, गोदावरीची आरती करतील आणि नंतर काळाराम मंदिरात दाखल होतील। प्रभू श्रीरामांचं जे दर्शन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेणार आहे। कारण विशेषतः नाशिकचं आणि श्रीरामाचं एक वेगळं असं महत्व आहे। कारण वनवासाच्या काळामध्ये प्रभू श्रीरामाने नाशिकमध्ये वास्तव्य केलेलं होतं। नाशिकच्या काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये पर्णकुटी राहून ते तिथं वास्तव्य करत होते। याच ठिकाणी काळाराम मंदिराची उभारणी केलेली आहे। त्यामुळे खरं तर या जागेला देखील एक विशेष महत्व आहे आणि 22 तारखेला राम मंदिराचा उद्घाटनाचा सोहळा प्राप्त होणार आहे। तिकडे जरी अयोध्येमध्ये हा सोहळा रंगणार असला तरी नाशिकचा आणि रामाचं देखील नातं असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही नाशिकची निवड केलेली आहे। या निमित्त हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि प्रभू श्रीरामांच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे। खरं तर विशेष असं एक वेगळं नाशिकचं आणि श्रीरामांचं नातं आहे आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिलेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे ठरणार आहेत की जे काळारामाचं दर्शन घेणार आहे। आजवरच्या इतिहासातली ही प्रथमता नोंद होणार आहे की भारताचे पंतप्रधानांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे। निश्चितच महेश, आपल्यासोबत असेच जोडलेले राहा। या रोड शोचे आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर। पंतप्रधान मोदी काही वेळापूर्वीच नाशिकमध्ये पोहोचले आणि त्यानंतर त्यांचा हा जो रोड शो आहे तो सुरू झाला आहे आणि रोड शोसाठी नाशिककरांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजप असेल किंवा महायुतीमधील जे एकूणच पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपले जे झेंडे आहेत ते फडकावून पंतप्रधान मोदींना अभिवादन करताना दिसत आहेत, त्यांचे जय जयकार करताना दिसत आहेत आणि त्यांच्यावर फुलांची उधळण, पाकळ्यांची उधळण सुद्धा केली जाते। त्याची ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। यानंतर पंतप्रधान मोदी हे गोदा आरती करणार आहेत, काळाराम मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेणार आहेत। त्यापूर्वीचा हा जो रोड शो आहे त्याची थेट दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर। एक्सक्लुझिव्ह दृश्य नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी, देशाचे पंतप्रधान हे पोहोचलेले आहे आणि त्यानंतर त्यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे, तर एसपीजी सुरक्षा सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कालपासूनच इथं सुरक्षेची जी तयारी आहे ती करण्यात आलेली होती आणि कडेकोट अशी सुरक्षा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान फुलांनी सजवलेली ही जी गाडी आहे त्यामध्ये पंतप्रधान मोदी, त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि इतरही जे नेते आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा आपल्याला या फुलांनी सजवलेल्या गाडीतून सर्वांना अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। दरम्यान मोठ्या संख्येनं नाशिककरांनी गर्दी केलेली आहे आणि मुख्य म्हणजे आज काही वेळातच पंतप्रधान मोदी हे युवकांना संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे युवकांमध्ये सुद्धा नाशिकमधील मोठा उत्साह पाहायला मिळतो। यावेळेला काही कानमंत्र देतात का पंतप्रधान मोदी ते पाहावं लागेल। आणि याशिवाय 22 जानेवारीला, याच महिन्यामध्ये 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे। त्यापूर्वी काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत पंतप्रधान मोदी। त्यामुळे याविषयी ते नेमकं काय बोलतात याकडेही लक्ष असेल। तर येत्या काही दिवसांमध्येच लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते आणि त्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकलं जाण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काही बोलतात का, विरोधकांविषयी काही बोलतात का, त्यांच्यावर निशाणा साधतात का, याकडेही लक्ष असेल। दरम्यान एक्सक्लुझिव्ह दृश्य नाशिकमधील या ठिकाणी पंतप्रधान मोदींचा हा रोड शो सुरू झालेला आहे आणि यासाठी नाशिककरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांची उधळण केली जाते। तर महायुतीमधील जे पक्ष आहेत महत्त्वाचे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। झेंडे दाखवून पंतप्रधान मोदींना
ते अभिवादन करताना दिसत आहेत, त्यांचं स्वागत करताना दिसत आहेत। पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी इथं नाशिककरांनी प्रचंड गर्दी केलेली आहे आणि त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या येण्यानं नाशिकमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे, पण पंतप्रधान मोदींकडून आता नाशिककरांसाठी काही विशेष घोषणा केली जाते का? त्यांना नेमकं या दौऱ्यातून काय मिळतं असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। रस्त्याच्या दुतर्फा नाशिककरांनी गर्दी केली आहे। रोड शो नंतर मोदी काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत, तर गोदा आरती सुद्धा ते करणार आहेत आणि त्यापूर्वीचा हा जो रोड शो आहे त्यासाठी नाशिककरांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय आणि रस्त्याच्या दुतर्फा तेवढीच गर्दी नाशिककरांची आपल्याला पाहायला मिळते। मात्र एक उत्सुकता आहे ती म्हणजे पंतप्रधान मोदी नाशिककरांसाठी काही मोठी घोषणा करणार का ते पाहावं लागणार आहे। तर नाशिक विषयी ते काय बोलतात याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल। पंतप्रधान मोदी यांचा हा नाशिक दौरा आणि त्यामध्ये सुरू झाला रोड शोची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। रोड शोची जय्यत तयारी ही मागील अनेक दिवसांपासून सुरू होती, त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदे एक दिवस आधीच पोहोचलेले होते आढावा घेण्यासाठी। तर जे पालकमंत्री आहेत किंवा भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्याकडून सुद्धा यासाठीचा आढावा घेतला जात होता। नाशिकमध्ये मोठे नेते ठाण मांडून बसलेले होते आणि अखेर आज तो दिवस आलेला आहे जेव्हा पंतप्रधान मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन झालं आणि त्यानंतरचा हा रोड शो आपण बघू शकतोय। भव्य दिव्य अशा या रोड शोचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। फुलांनी सजवलेली गाडी आहे, पंतप्रधान मोदी त्यातून जाताना सर्वांना हात हलवून अभिवादन करताना दिसत आहेत। त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नाशिककरांनीही स्वागतासाठी मोठी तयारी केल्याचं पाहायला मिळतंय, गर्दी केल्याचं दिसून येते। आणि याशिवाय महायुतीमधील जे प्रमुख पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। तर दुसरी दृश्य आपण बघू शकतोय, या शाळकरी मुलींकडून पंतप्रधान मोदींच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली होती। सकाळपासून त्यांचे हे जे नृत्य आहे ते सुरू होतं आणि पंतप्रधान मोदींचा अखेर नाशिकमध्ये आगमन झालं आहे। त्यांचं स्वागत अगदी जल्लोषात सर्वजण करताना दिसून येत आहेत। त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील मुख्यतः नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी हे पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचा रोड शो सुरू झाला आहे। त्यामुळे आता नाशिककरांमधील जो उत्साहाचं वातावरण आपण बघू शकतोय स्क्रीनवर त्याचा आपल्याला प्रत्यय येईल। नाशिककर मोठ्या संख्येने इथं गर्दी करतायत दुतर्फा रस्त्याच्या आणि याशिवाय फुलांची उधळण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते। सुरक्षा जी आहे तीही मोठ्या प्रमाणामध्ये इथं कडेकोट अशी सुरक्षा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पंतप्रधान मोदी, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून आपण बघू शकतोय कशा पद्धतीने नाशिककरांना अभिवादन केलं जात आहे। तर ही थेट दृश्य नाशिकमधून आपण बघू शकतोय, ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आहे। तर नाशिककरांनीही दुसऱ्या बाजूला मोठी गर्दी केलेली आहे। नाशिककर हे मोठ्या उत्साहामध्ये आज पंतप्रधान मोदींचं स्वागत करताना दिसत आहेत। जे महायुतीमधील पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आपापल्या पक्षाचे झेंडे हातात घेऊन या ठिकाणी या रोड शोच्या बाजूला जो रस्ता आहे तिथे सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, कारण काही वेळापूर्वीच शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, या दौऱ्याचा निषेध केला होता। आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, काय सांगाल, पंतप्रधान मोदींचा हा जो रोड शो आहे तो काही वेळापूर्वी सुरू झालेला होता, कधीपर्यंत हा रोड शो चालेल आणि पुढे काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी किती वाजेपर्यंत पोहोचू शकतील? खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा जो रोड शो आहे हा निलगिरी बाग ते आडगाव नाक्यापर्यंत असणार आहे। साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरचा हा संपूर्ण रोड शो आहे। या रोड शो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला अभिवादन करताना दिसत आहे। नाशिककरांमध्ये देखील प्रचंड उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। तर ठिकठिकाणी ढोलपथक्या असेल, लेझिम पथक्या असेल, महाराष्ट्राची कला, सांस्कृतिक जे दर्शन आहे जागरण गोंधळाचं ते देखील प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोदा घाटावर जात गंगा आरती करणार आहे। यानंतर काळारामाचं दर्शन घेणार आहे। राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर खरं तर विविध महाराष्ट्रातील जे पारंपरिक जे साहसी खेळ आहे यांचं प्रदर्शन देखील या युवा महोत्सवामध्ये होणार आहे। यामध्ये जर प्रामुख्याने जर बघितलं तर जिम्नॅशियम असेल, मल्लखांब असेल, याचे जे प्रात्यक्षिक आहे हे नरेंद्र मोदी यांच्या पुढे सादर करण्यात येणार आहे। यानंतर खरं तर प्रास्ताविकाला सुरुवात होणार आहे। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रास्ताविक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलणार आहे। यानंतर शेवटचं जे भाषण होणार आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे। या भाषणामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युवकांना काय संबोधित करतात किंवा आगामी महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात काही बोलतात का, किंवा
राम मंदिर असेल किंवा येणाऱ्या निवडणुका असेल, या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भाष्य करतात याच्याकडे संपूर्ण अवघ्या देशाचं आता लक्ष लागलेलं आहे. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नाशिकचा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. नाशिककरांनी देखील उत्स्फूर्तपणे अशी जी साथ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातलेली आहे. कॉलेजच्या युवक युवतींसह नाशिककर जे आहे ते मोठ्या संख्येने या सभास्थळी तपोवनच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहे. पोलिसांची देखील कडेकोट सुरक्षा व्यवस्था जी आहे ती राखण्यात आलेली आहे. साधारणतः हजारोच्या संख्येने पोलीस या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे बाहेर इतर राज्यातील देखील इतर शहरातील देखील पोलीस जे आहे त्या सभास्थळी बोलविण्यात आलेले आहे. एकूणच कडक नियोजन या सभास्थळाचं केलेलं आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती चोखपणे काम करणार आहे. आणि एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी आता हे युवकांना काय संबोधित करतात याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. निश्चितच महेश, पंतप्रधान मोदी संबोधित करताना युवकांना नेमकं काय बोलतात, काही कानमंत्र देतात का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्याचबरोबर जल्लोषात त्यांचं स्वागत केलं जात आहे. हे जे चित्र आहे ते अत्यंत बोलकं आहे. नाशिककर किती मोठ्या उत्साहानं स्वागत करतात ते आपल्याला दिसतंय. पण एक या ठिकाणी महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे राजकीय दृष्ट्या आपण बघितलं तर या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचं महत्व काय? अगदी खरंय फरा. खरं तर राजकीय दृष्ट्या जर महत्व बघितलं तर आता या वेळेला जर बघितलं तर भाजपा असेल, शिंदे गट असेल, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अजितदादाचा गट असेल, हे संपूर्ण जे आहे ते महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे. यामुळे खरं तर महायुतीचे विविध जे नेते आहेत ते नाशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी दाखल झालेले आहे. खरं तर सकाळी देखील विमानामध्ये आणि नंतर ओझर विमानतळापासून वाहनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे हे एकाच वाहनातनं आणि एकाच विमानातनं नाशिकमध्ये दाखल झालेले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या संदर्भात या महायुतीमध्ये काही खलबतं झालं का किंवा जागांसंदर्भात काही निर्णय घेण्यात आले का हे देखील तितकंच महत्वाचं बघणार आहे. कारण तर अगदी थोड्याच दिवसांवर खरं तर आता निवडणुका लागण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नाशिक मधला दौरा जो आहे हा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चा देखील होती. नाशिकमध्ये खरं तर शिंदे गटाचे खासदार आहे आणि भाजपला धुळ्याचे खासदार आहे. मात्र हे खासदार आदला बदलीची देखील चर्चा झालेली होती. भाजपची जी नाशिकची जी शिंदे गटाची जी जागा आहे ती भाजपला सोडावी अशी देखील चर्चा झालेली होती. त्यामुळे खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता नाशिकमध्ये दाखल झालेले. एक प्रकारे भाजपकडून हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे का हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. किंवा आगामी काळामध्ये नाशिकच्या जागेवर भाजप आपला हक्क सांगतो का किंवा शिंदे गट ही जी चुरस जी आपसामध्ये बघायला मिळणार आहे हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. खरं तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा जो दौरा आहे मुंबई मधला असेल किंवा नाशिक मधला असेल हा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. किंवा महायुती म्हणून हे तिघही पक्ष सध्या एकत्र आहे आणि एकत्र मिळून खरं तर सरकार चालवत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागेसंदर्भातल्या ज्या चर्चा असेल किंवा निवडणुकीसंदर्भातल्या ज्या चर्चा असेल याविषयी कुणी काही भाष्य करतं का हे देखील बघणं आता फार तितकंच महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच महेश, आपण आता राजकीय स्थितीविषयी बोलत होतो. या ठिकाणी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एक दृश्य आले त्याच्यामध्ये एकीकडे रोड शो सुरू आहे पंतप्रधान मोदींचा, तर दुसरीकडे ज्यांच्याकडून स्वागत केलं जाते पंतप्रधान मोदींचं त्यांच्यासोबत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे थिरकताना दिसत आहेत. त्याविषयी काय सांगाल? अगदी खरंय. खरं तर पालकमंत्री दादा भुसे हे गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर पालकमंत्री दादा भुसे यांनी अगदी बारकाईने लक्ष घातलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर पालकमंत्री दादा भुसे यांनी नियोजन केलेलं आहे. रात्री बेरात्री दौरे करत खरं तर तपोवन मैदानातली परिस्थिती जाणून घेतलेली आहे. सुरक्षा व्यवस्थांना चोख असे निर्देश दिलेले होते. जिल्हा प्रशासनाला देखील चोख असे निर्देश दिलेले होते. खरं तर राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशकात आले. मात्र याचं जे संपूर्ण जे श्रेय आहे ते पालकमंत्री दादा भुसे यांना जातं. कारण या नियोजनामध्ये त्यांनी कुठलाही कसूर ठेवलेला नाही. अत्यंत चोखपणे त्यांनी नियोजन बजावलेलं होतं. या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खरं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील 2 वेळेस दौरा केला. काल देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये आलेले होते आणि नरेंद्र मोदी यांचा रूटचा जो मॅप आहे त्या पूर्ण रूटच्या मॅपची जी पाहणी होती ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली होती. आणि खरं तर मग चंद्रशेखर बावनकुळे असेल किंवा भाजपचे विविध नेते असेल यांनी देखील या
संपूर्ण कार्यक्रमामध्ये चोख असे नियोजन पार पाडलेले आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर पालकमंत्री दादा भुसे यांनी जसे या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचं स्थान निभावलेलं आहे तसंच म्हणून तर भाजपकडनं खरं तर भाजपचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन हे देखील नाशिकमध्ये तळ ठोकून होते। त्यांनी देखील प्रशासनाला विविध सूचना दिलेल्या होत्या। सुरुवातीला तर नरेंद्र मोदी यांचा फक्त राष्ट्रीय युवा महोत्सव दिनाचा कार्यक्रम होणार होता आणि त्या ठिकाणी फक्त ते युवकांना संबोधित करणार होते। मात्र यानंतर खरं तर दौऱ्यामध्ये बदल होत गेला। यामध्ये मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो करण्यात आला। मग काळाराम मंदिराचं दर्शन असेल किंवा गोदा घाटावर आरती असेल हे जे आहे ते पंतप्रधान ऑफिसकडनं सूचना मागून हे सगळे कार्यक्रम जे आहे ते यामध्ये ऍड करण्यात आले। एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर भाजपकडनं आणि महायुतीच्या सरकारकडनं विशेषतः हे शक्ती प्रदर्शन करण्यात येत असल्याचं आपल्याला दिसून येते। कारण 22 तारखेला अयोध्याचा राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा होणार आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर या उद्घाटनाच्या सोहळ्याला ठाकरे गटाचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खरं तर जाणार नाही। त्या दिवशी ते 22 तारखेला नाशिकमध्ये राज्यस्तरीय जे ठाकरे गटाचं अधिवेशन होणार आहे त्यासाठी उपस्थित होणार होते आणि 22 तारखेला काळाराम मंदिराचं दर्शन आणि गोदा घाटावर आरती करण्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं। मात्र त्यापूर्वीच खरं तर भाजपच्या नेत्यांनी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः नाशिकमध्ये हा दौरा आखला। गोदेची आरती करताय आणि काळारामाचं दर्शन देखील घेतलंय। एकूणच जर बघितलं तर ठाकरे गटाला किंवा ठाकरेंना एक प्रकारे शह देण्याचा जो प्रयत्न आहे तो भाजपकडून केला जातोय किंवा महायुतीच्या सरकारकडून केला जातोय। त्यामुळे आगामी निवडणुकी संदर्भातली जी चुरस आहे ती यामध्ये दिसून येते आणि एकूणच उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपकडून हा प्लॅन आखला गेलेला आहे। त्यामुळे येत्या निवडणुकीतलं चित्र काय असेल हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु एक नक्की का यंदाची जी निवडणूक होणार ही एकदम रंगतदार होणार असल्याचं दिसून येत आहे। कारण एकीकडे महायुतीचे 3 पक्ष एकत्र येऊन खरं तर ठाकरेंना किंवा इंडिया आघाडीला आव्हान देताना दिसत आहे आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी यांचं देखील शक्ती प्रदर्शन महाराष्ट्राच्या निमित्ताने घडवून आणलं जाते। निश्चितच महेश, आपण निवडणुकांविषयी बोलतोय आणि पंतप्रधान मोदींचा हा नाशिक दौरा सुद्धा आज आहे। तर त्यामध्ये आपण नाशिककरांविषयी विचार केला तर काही वेळापूर्वी नाशिकमधील आपण थोड्या वेळापूर्वीच बोललो होतो की नाशिकमध्ये कांदा उत्पादक मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांनी या दौऱ्याला विरोध केला होता। त्याचप्रमाणे नाशिककरांच्या ज्या मूळ समस्या आहेत किंवा जे मुद्दे आहेत ग्राउंडवरील ते नेमके कोणते आहेत आणि त्यासाठी नाशिककरांना नेमकं काय मिळणार ही उत्सुकता नाशिककरांमध्ये असेल। नक्कीच फार खरं तर नाशिककरांचं जे आहे ते नाशिककरांच्या इतिहासामध्ये एकही खासदार जो आहे तो रिपीट झालेला नाही। फक्त हेमंत गोडसे हे जायंट किलर ठरलेले आहे। त्यांनी गेल्या वेळेस छगन भुजबळ असेल आणि खासदार समीर भुजबळ असेल यांचा पराभव करून त्यांनी खरं तर इतिहासामध्ये नोंद केलेली आहे। परंतु नाशिककरांची जी परिस्थिती बघितली तर नाशिककरांचा जो कौल आहे खरं तर नाशिक हा कांदा उत्पादक आणि द्राक्ष नगरी समजली जाते, मंदिरांची नगरी समजली जाते। या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहे। काही ठिकाणी ग्रामीण भागात जर बघितलं तर शेतकऱ्यांकडनं खरं तर मोठ्या प्रमाणात विरोध देखील केंद्र सरकारला केला जातोय। कारण तर कांद्यावरील निर्यात बंदी असेल किंवा ज्यावेळेस शेतकऱ्यांना 2 पैसे फायद्याचे मिळतात त्यावेळेसच केंद्र सरकारकडनं विविध निर्यात बंदी आणले जाते किंवा विविध काही गोष्टी घडवून आणल्या जाते। यामुळे शेतकऱ्यांना खरं तर नुकसान सहन करावं लागतं। यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नाराजी पसरलेली आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा विविध शेतकरी संघटना असेल यांच्याकडून खरं तर विरोध देखील दर्शवला जातो। त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे चित्र स्पष्ट होईल की निश्चितच महेश याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान ही ताजी दृश्य आपल्याकडे येत आहे त्यामध्ये पंतप्रधान मोदींचा हा जो रोड शो आहे त्यामध्ये नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचं दिसतंय आणि ते जल्लोषात पंतप्रधान मोदींचं स्वागत करतानाही दिसत आहेत। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास काजळे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? पंतप्रधान मोदींचं आगमन झालं आहे नाशिकमध्ये आणि काही वेळापूर्वी त्यांचा रोड शो सुद्धा सुरू झालाय। तुम्ही जिथे आहात सभास्थळी तिथे सध्या कसं चित्र आहे? नक्कीच जर बघितलं तर 27व्या युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांचा हा रोड शो आयोजित बघितलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी या ठिकाणी जवळपास 1 लाखापेक्षा अधिक जे काही नाशिककर आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर जर बघितलं तर नाशिकचे पालकमंत्री असतील, त्याचबरोबर दादा भुसे असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून होते आणि आज अखेर नरेंद्र मोदी यांचं स्वागत हे जल्लोषात करण्यात आलेलं आहे आणि
लाखोच्या संख्येने नागरिकांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। 7,000 पेक्षा अधिक युवक हे क्रीडा महोत्सव या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि ते वेगवेगळे क्रीडा खेळ या ठिकाणी दाखवणार आहेत। माझ्या मागील बाजूला देखील तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी जात आहेत। अजूनही सभास्थळावरती लोक जात आहेत। पंतप्रधान मोदी हे थोड्याच वेळामध्ये हा रोड शो संपल्यानंतर गोदावरी या ठिकाणी गंगा आरतीसाठी जाणार आहेत आणि त्याचबरोबर गंगा आरती झाल्यानंतर काळाराम मंदिरामध्ये हे दर्शनासाठी जाणार आहे आणि त्यानंतर तपोवनातील ज्या काही ठिकाणी त्यांची सभा आयोजित केलेली आहेत त्या ठिकाणी ते जनतेशी संवाद साधणार आहे आणि नेमकं याच ठिकाणाहून ते पुढील लोकसभा निवडणुकीचे देखील रणशिंग फुंकणार की काय याकडे संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून असणार आहे। निश्चितच विकास आपण बघतोय की सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण येत्या लोकसभेसाठी पंतप्रधान मोदी या ठिकाणी रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। पण त्याचबरोबर आता आपण दौऱ्याविषयी बोलतोय आणि या सभेविषयी बोलतोय तर साधारणतः किती वाजेपर्यंत पंतप्रधान मोदी या सभास्थळी पोहोचू शकतील आणि तयारी कुठपर्यंत आलेली आहे? गर्दी किती मोठ्या संख्येने दिसते सभास्थळावर? नक्की जर बघितलं तर जवळपास 1 लाखपेक्षा अधिक जे काही नाशिककर आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। तसेच मुंबई असेल त्याचबरोबर नाशिकच्या आजूबाजू जे काही हे आहेत जिल्हे आहेत त्या परिसरातून देखील अनेक नागरिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जवळपास 12 वाजेपर्यंत त्यांची ही सभा सुरू होणार आहे आणि 1 तास ही सभा चालणार असल्याचं स्पष्ट होत आहे। 1 तास ही सभा चालेल आणि गर्दी सुद्धा मोठ्या संख्येने दिसते आणि त्याचबरोबर तुम्ही एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे युवकांकडून काही खेळ सुद्धा सादर केले जाणार आहेत त्याविषयी काय सांगाल? कारण रोड शो साठी तर प्रचंड गर्दी आपल्याला दिसते, लोकांकडून स्वागत सुद्धा केलं जात आहे, फुलांची उधळण केली जाते। त्या पद्धतीने इथं पंतप्रधान मोदी आल्यानंतर कशा पद्धतीचे खेळ किंवा काय हा कार्यक्रम असेल? नक्की जर बघितलं तर योगापासून तर मल्लखांबपर्यंत आणि जे काही राष्ट्रीय खेळ आहेत त्यांची देखील या ठिकाणी अनेक 7,000 युवक या खेळासाठी तुमच्या पाठीमागे आपण बघतोय की युवकांची लोकांची गर्दी आपल्याला दिसतीये। तिकडची काही दृश्य आपल्याला दाखवू शकाल का? कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? नक्कीच जर बघितलं तर हे काही युवक तुम्ही बघितले तर हे सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाट बघत होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जय श्रीराम असेल त्याचबरोबर जय श्रीरामाचे नारे असतील त्याचबरोबर राम मंदिराचा जे काही उत्सव देखील होणार आहे त्याची देखील ही पूर्वतयारी म्हणता येईल आणि याबरोबर आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमकं काय वाटतं। आजचा जो सोहळा झाला आहे अतिशय न भूतो न भविष्यती असा झाला आहे। डोळ्यांचे पारणे फिटावे असा सोहळा रोड शो अगदी म्हणजे सगळ्यांना आवडेल असाच झालेला आहे। तर एकंदरीत बघितलं तर नागरिक देखील याची साक्ष द्यायला इथे उभे आहेत की डोळ्याचे पारणे फेडणारा हा नरेंद्र मोदींचा उद्घाटनाचा सोहळा नाशिक नगरीमध्ये आणि कुंभनगरीमध्ये आयोजित केलेला आहे आणि यासाठी लाखो नागरिक हे अजूनही मैदानाच्या बाहेर उभे आहेत आणि आतमध्ये जे काही कडक सुरक्षा व्यवस्था ही ठेवण्यात आलेली आहे। कोणत्याही प्रकारची काळी वस्तू मध्ये जाणार नाही, मग पेन असेल किंवा काळा रुमाल किंवा काळे कपडे घातलेले देखील आतमध्ये कोणी युवक किंवा नागरिक जाणार नाही याचा कडक बंदोबस्त हा सिक्युरिटी एजन्सीकडून घेण्यात आलेला आहे। निश्चितच विकास कडक अशी सुरक्षा आपल्याला पाहायला मिळते। काळे कपडे घातलेले जे नागरिक आहेत त्यांना आतमध्ये एंट्री नाही असं तुम्ही म्हणताय आणि त्याचबरोबर युवकांकडून खास तयारी या सोहळ्यासाठी किंवा या सभेसाठी करण्यात आली होती हेही तुम्ही सांगितलेलं आहे। तर युवकांच्या याविषयीच्या भावना काय आहेत? कारण आज पंतप्रधान मोदी युवक दिनी युवकांना कानमंत्र देण्याची शक्यता आहे। निश्चित जर बघितलं तर 27व्या जे काही फेस्टिवल आहे हे नाशिक नगरीमध्ये आयोजित केलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून असून बघतोय की युवकांची मोठी अपेक्षा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आहे। त्यामुळे युवकांबद्दल देखील काही पॅकेजेस हे महाराष्ट्रासाठीच नाही तर देशभरातील जे युथ आहे त्यांच्यासाठी काही घोषणा या मंचावरून होणार का याकडे देखील संपूर्ण युथ वर्गाचं लक्ष हे लागून असणार आहे। स्वामी विवेकानंदांची जयंतीचं औचित्य साधत हे युवक दिन जो साजरा केला जातो त्यासाठी ही उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे आणि या मंचावरून युवकांसाठी काही विशेष घोषणा केल्या जातात का याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष लागून असणार आहे। निश्चितच विकास आपण बघतोय की पंतप्रधान मोदींचा हा जो रोड शो आहे तो सुरू झाला आहे। काही वेळानंतर सभास्थळी सुद्धा ते पोहोचतील पण कुंडाकडे सुद्धा रामकुंडाकडे सुद्धा पंतप्रधान मोदी येणार आहेत, गोदा घाटावर ते जाणार आहेत। तर तुमच्या आजूबाजूला रामकुंड असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता का? तिथे नेमकं सध्या कसं वातावरण आहे हे सांगू शकाल का? आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकाल का? रामकुंडच्या इथे सध्या आरती सुरू असल्याची अपडेट आपल्याकडे येते। तिकडची काही दृश्य तुम्हाला दाखवता येतील का?
निश्चितच नाही, कारण त्या ठिकाणी जर बघितलं तर कडक सुरक्षा व्यवस्था केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची देखील गर्दी आहे। त्यामुळे या ठिकाणाहून आपल्याला आढावा घेता येणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळाराम मंदिर या ठिकाणी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच जाणार आहे आणि रामकुंडावरची आरती झाल्यानंतर ते थेट तपोवनातील मैदानामध्ये हजेरी लावणार आहेत। निश्चितच विकास, याचाच अर्थ त्या ठिकाणी जे काही मीडिया प्रतिनिधी आहेत त्यांना एंट्री नाही असं म्हणता येईल, फक्त पंतप्रधान मोदीच त्या मंदिरामध्ये जाऊ शकतात आजच्या दिवशी असंही या ठिकाणी म्हणता येईल। त्यामुळे जे बाकीचे भाविक आहेत त्यांना मात्र तिथं जाता येणार नाही या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। आणि एक महत्त्वाचं म्हणजे महेश महाले आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की कदाचित पंतप्रधान मोदी हे पहिले पंतप्रधान असतील ज्यांनी काळाराम मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलेलं आहे। याविषयी काय सांगाल? नक्कीच जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरामध्ये येऊन दर्शन घेणार की नाही याच्यावरती विविध मनस्थिती होती, परंतु महंत सुधीरराजे यांनी त्यांना निमंत्रण दिलं आणि पीएमओ कार्यालयाकडनं त्यांच्या निमंत्रण स्वीकारण्यात आलं आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार असल्याचं समजलं आणि त्यानंतर तेथील देखील सुरक्षा एजन्सीने गेल्या 2 दिवसापासून त्या ठिकाणी तळ ठोकून होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारताचे पंतप्रधान असतील की ज्यांनी काळाराम मंदिरामध्ये स्वतः येऊन दर्शन घेतलेलं आहे। निश्चितच विकास, पंतप्रधान मोदी हे पहिले पंतप्रधान असतील जे काळाराम मंदिरामध्ये येऊन दर्शन घेताना दिसत आहेत। पण यावरून राजकारण सुद्धा झालेलं होतं। ठाकरे गटाकडून टीका करण्यात आलेली होती की ठाकरे 22 जानेवारीला काळाराम मंदिरात येणार, त्यामुळेच आता पंतप्रधान मोदी असतील किंवा इतरही नेते या ठिकाणी जात आहेत असं म्हटलं जात होतं। आणि आताची जी मोठी अपडेट येते ती म्हणजे रामकुंड या ठिकाणी मोदींच्या हस्ते जलपूजन झालेलं आहे। सुरू आहे। त्यानंतर नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिर परिसरामध्ये जाणार आहे आणि काळाराम मंदिराचं जर परिस्थिती बघितली तर 22 तारखेला जे अयोध्या नगरीमध्ये राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि 22 तारखेला उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये येणार आहेत। नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये ते दर्शन घेणार आहेत। त्यामुळे यावरती देखील आता राजकारण आता रंगू लागल्याच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता दिसत आहेत। त्यामुळे अयोध्येचा दौरा आणि नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे येणार आहेत। त्यामुळे या सर्वच घटनेकडे संपूर्ण राजकारणाच्या दृष्टीने न बघण्याचं आव्हान देखील भाजपकडनं केलं जात आहे। परंतु भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी देखील उद्धव ठाकरे हे VIP नेते नसावेत म्हणून त्यांना अयोध्येचं निमंत्रण दिलं नसेल असं देखील वक्तव्य आलं होतं आणि त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे हे दर्शन घेणार असल्याचं समोर आलं आहे। निश्चितच विकास, उद्धव ठाकरे हे 22 जानेवारीला काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत, पण त्याआधी देशाचे पंतप्रधान मोदी हे काळाराम मंदिरात पोहोचल्याचं पाहायला मिळते। आणि महत्त्वाचं म्हणजे हा आस्थेचा एक विषय आहे आणि नाशिककर मोठ्या संख्येनं काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असतात। आज जरी त्यांना तिथं जाता येत नसलं तरी देखील तिथले जे विधी आहेत त्याविषयी काय सांगाल? कारण आत्ताची जी अपडेट आहे त्यानुसार पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामकुंड इथं जलपूजन केलं जात असल्याचं कळतंय। नक्कीच रामकुंड येथील जलपूजन झाल्यानंतर आरती त्या ठिकाणी गोदावरीची आरती केली जाणार आहे। गोदावरीच्या आरतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहे। आज सर्वच भाविकांसाठी काळाराम मंदिर परिसर असेल त्याचबरोबर गोदावरी घाट असेल हा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेला आहे। जवळपास मीडियाचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांना देखील या ठिकाणी बंदी करण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी आहे। त्यामुळे संपूर्ण मीडिया प्रतिनिधी जे आहेत ते तपोवनातील ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सर्वच मीडियाकर्मी आणि नागरिक उभे आहेत। जवळपास ज्या ठिकाणी सभा चालू होणार आहे त्याच्या आतमध्ये जवळपास 1 लाख पर्यंतची आसन क्षमता ठेवलेली आहे आणि बाहेरच्या बाजूला देखील जवळपास हजारो जे काही नागरिक आहेत आणि मोदींचे जे काही चाहते आहेत ते त्यांचं एक दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उभे असल्याचं बघायला मिळत आहेत। माझ्या आजूबाजूला देखील तुम्ही नागरिकांची जी गर्दी आहे ती पाहू शकता। अजूनही जवळपास 1 तासापूर्वी नरेंद्र मोदी यांचा रोड शो याच मार्गावरून पुढे गेलेला आहे आणि अजूनही जी काही गर्दी आहे ती मैदानाकडे जाण्यासाठी सुरू आहे। त्यामुळे मोदींसाठी आणि मोदींच्या स्वागतासाठी नाशिककरांची ही पूर्वतयारी आणि तयारी म्हणता येईल। निश्चितच विकास, नाशिककरांची ही जी उत्सुकता आहे ती म्हणता येईल। देशाचे पंतप्रधान नाशिकमध्ये येत आहेत म्हटल्यावर इथं मोठ्या संख्येनं गर्दी होताना दिसते आणि ज्या मार्गावरून पंतप्रधान मोदींचा रोड शो गेलेला आहे तिथे त्या मार्गावरून जाऊन बराच वेळ झाला तरी सुद्धा अजूनही लोकांची गर्दी आपल्याला दिसतेय। फक्त नाशिक शहरातील हे लोक आहेत का, नाशिक जिल्ह्यातील लोक आहेत का, आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा लोक आलेले आहेत?
निश्चितच नाही, नाशिक हे केंद्रबिंदू आहे, 4 जिल्ह्यांचा केंद्रबिंदू आहे या ठिकाणी. अहमदनगर असेल, त्याचबरोबर मुंबई असेल, त्याचबरोबर जे काही नंदुरबार, उत्तर महाराष्ट्र असेल, या परिसरातून अनेक जिल्ह्यांतून नागरिक हे मोदींच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्याचबरोबर 27वा राष्ट्रीय युवा फेस्टिवल असल्यामुळे ते बघण्यासाठी देखील मोठी नागरिकांची गर्दी ही नाशिक नगरीमध्ये गेल्या 2 दिवसापासूनच यायला सुरुवात झाली होती. तरी देखील आजचा दिवस जर बघितला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिकमध्ये येणार आणि त्यांचा फक्त एक झलक पाहण्यासाठी जी नागरिकांची तुडुंबाची गर्दी आपण पाहिली, त्याचबरोबर श्रीरामचंद्रांचे जे नारे बघितले आणि त्याचबरोबर मोठी पुष्पवृष्टी ही या ठिकाणी मोदींच्या आगमनाच्या पूर्वी बघण्यात आली. त्यामुळे नरेंद्र मोदींचं स्वागत आणि रामलल्लाचा जल्लोष हा सर्वच नाशिकच्या जे काही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी आहे, कुंभनगरी आहे, या ठिकाणी बघायला मिळाला. निश्चितच विकास, प्रभू राम यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही जी नाशिक नगरी आहे त्या ठिकाणी आज देशाचे पंतप्रधान मोदी यांचं आगमन झाल्याचं पाहायला मिळतं आणि नाशिककरांनी मोठी गर्दी केलेली आहे. त्यांच्या स्वागतासाठी एक उत्साह, जल्लोष आपल्याला नाशिककरांमध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान तुम्ही ज्या ठिकाणी सभास्थळी आता उभे आहात तिथली गर्दी कमी होताना दिसतीये. सभा सुरू होण्याची शक्यता आहे का काहीच वेळात? आणि आपल्या प्रेक्षकांना तिकडची चित्र दाखवू शकाल? निश्चितच 12 वाजेला निश्चितच जर बघितलं तर या ठिकाणाहून काही अंतरावरती जर गेलं तर जवळपास 300 मीटर पासून आतमध्ये जे काही तपोवन मैदान आहे त्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू होणार आहे. आणि या ठिकाणावरून ते जे काही यूथ आहे त्या यूथला देखील संबोधित करणार आहे. ही जी सर्व जे काही नागरिक आहेत ते या मैदानाच्या दिशेने जात आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जवळपास 3 ते 4 गेट आहेत ज्या ठिकाणाहून नागरिकांना आतमध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची उत्सुकता सभा मैदानामध्ये जाण्यासाठी जी काही त्यांची नागरिकांची उत्सुकता आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर काही युवक सुद्धा तुमच्या सोबत दिसत आहेत. विकास, काही युवक सुद्धा दिसत आहेत. आज युवक दिन आहे, युवा दिन आहे, तर या युवकांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेता येईल का? किंवा काय अपेक्षा आहेत पंतप्रधान मोदींकडून? निश्चितच आपल्या विकास यांचा आवाज आपल्यापर्यंत आता पोहोचू शकत नाहीये, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि युवकांची गर्दी ही दिसलेली होती. तर दुसरीकडे रोड शोची ही दृश्य आहेत. रोड शो मध्ये पंतप्रधान मोदी यांनी सर्व नाशिककरांना अभिवादन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं नाशिककर सुद्धा रोड शो बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करताना पाहायला मिळाले आहेत. नाशिकची ही दृश्य आपण बघू शकतोय. नाशिक नगरी आज सजलेली आहे. सगळीकडे फुलांची जी सजावट आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर फुलांची उधळण पंतप्रधान मोदींवर केली जाते. त्यांचं स्वागत केलं जात आहे फुलं आणि पाकळ्यांनी. आणि जे नाशिककर आहेत मोठ्या संख्येनं रस्त्यावर आज आपल्याला दिसून येत आहेत. रस्त्यावर निदर्शनं करण्यासाठी नाही तर पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांचा हा जो रोड शो बघायचा आहे त्याच्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान हा जो रोड शो आहे तो थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी जो रामकुंड आहे तिथं जलपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालेलं आहे आणि काळाराम मंदिरामध्ये ते आता दर्शन घेणार आहे. तिथून गोदा आरती सुद्धा पंतप्रधान मोदी करणार आहेत आणि त्यानंतर जिथे सभा होईल, युवकांना जिथे संबोधित करायचं आहे त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांचं आगमन होणार आहे आणि तिथं ते युवकांना संबोधित करतील. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल. तर युवकांमध्ये सुद्धा एक विशेष उत्साह आज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी विकास काजळे यांच्याकडे जे सभास्थळावरून आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत. विकास, काय सांगाल? अगदी काहीच वेळामध्ये तुम्ही सांगितलं होतं की 12 वाजता या ठिकाणी पंतप्रधान मोदींचं आगमन होईल आणि 12 वाजायला काही मिनिटं उरलेली आहेत. सध्या काय चित्र दिसतंय? नक्कीच जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग या सभेसाठी आज हजर झालेला आहे. अनेक शाळेचे विद्यार्थी असतील या ठिकाणी मोदींना पाहण्यासाठी, मोदींना ऐकण्यासाठी आलेले आहेत. नेमकं युवक वर्गाकडनं काय अपेक्षा आहेत मोदींकडनं? काय सांगाल, मोदींकडनं काय अपेक्षा आहेत? नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नाशिक नगरीमध्ये आहेत. आम्हाला खूप भारी वाटतंय की आम्ही पंतप्रधान मोदीजींना बघायला आलेलो आहे. त्यांच्याकडून आम्हाला काहीतरी शिकण्याचं जोगं भेटावं म्हणून आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आलेलो आहे. त्यांनी युवा वर्गाला काहीतरी एंटरप्रेनरशिप किंवा काही उद्योग करायसाठी
विकास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तुमच्याकडून याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात. दरम्यान ही दृश्य थोड्या वेळापूर्वीचे आपण बघितलेली आहेत. ज्या शाळकरी विद्यार्थिनी आहेत त्यांच्याकडून स्वागताची जय्यत तयारी सकाळपासूनच करण्यात आली होती. मागील अनेक दिवसांपासून खरं तर हे रंगीत तालीम सुरू होतं आणि आज तो दिवस आलेला आहे. आज पंतप्रधान मोदी हे नाशिकमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि ते पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी एअरपोर्टवर पोहोचले. तिथं त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर हा जो रोड शो आहे थोड्याच वेळापूर्वी सुरू झालेला होता, त्यामध्ये संपूर्ण नाशिककरांना पंतप्रधान मोदींनी अभिवादन केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याचबरोबर नाशिककरांनी फुलांच्या उधळणीमध्ये त्यांचं स्वागत केलं आणि सध्या काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.